वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. वंचितने विधानसभेच्या 11 उमेदवारांची यादी पहिली जाहीर केलेली आहे. यामध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य दिले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी समुदायाच्या शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत जाणार का, अशा प्रकारच्या चर्चा मागील काळापासून सुरू होत्या. तशा गाठीभेटी आणि बैठका सुरूही होत्या. तिसऱ्या आघाडीसोबत न जाण्याचं नेमकं कारण काय, याबद्दलही प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मविआला महायुतीसमोर आंबेडकर यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. निवडणुकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा काढणार असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले की, राजू शेट्टींना आम्ही सांगितलं होतं की वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवाना पार्टी देखील राजुरा मतदारसंघातूनच लढते. मागच्या वेळी गोंडवाना पार्टीच्या उमेदवाराला 42,000 मतं मिळाली आहे. त्यामुळे वामनराव चटप जर दुसऱ्या मतदारसंघातून लढणार असतील तर आम्हाला विचार करता येईल. महाराष्ट्राच्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा आपण प्रादेशिक पक्षाबद्दल बोललो तर बरं होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टीला सांगितलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना किती जागा हव्यात याची लिस्ट त्यांनी आम्हाला दिलेली आहे. बच्चू कडू बरोबर आमचं जमू शकत नाही, हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेत देताना दिली आहे.